नमस्कार मित्रांनो. मी विनोद जाधव आणि हे आमचे एक सोलार कंझ्युमर आहे. यांनी गेल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी 2025ला सोलार सिस्टम आमच्याकडनं बसवले होते. तरी यांचे जे बिलाची योग्य वजावट झालेली नाही. तर त्या संदर्भात आम्ही देखील एम-एस-सी-बीला आणि यांनी देखील एम-एस-सी-बीला अर्ज केला होता. तर हा अर्ज देखील आमच्याकडे आज आहे आणि यांचे आजपर्यंत सर्व जे बिलं आम्ही पेड केलेले आहे आणि जे अनपेड आहे हे सर्व बिलं पण आमच्याकडे आहे. पण रीडिंग प्रॉपर घेतल्या नसल्या कारणाने किंवा MSDCLनी योग्य ती वजावट केल्या असल्याने यांना चुकीचे लाईट बिल आले असून त्याचा जो काही हिशोब आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शो करणार आहे. तर यांनी 23/5/2025 रोजी महावितरणला एक अर्ज केलेला होता. प्रति महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित त्यांनी अर्ज जो केला आहे श्री आहेर साहेब इंजिनियर साहेब जे लासू स्टेशन या ठिकाणी कार्यरत होते. आमचा तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. अर्जदार होते मीनाताई श्री हरीश शेलार. यांचा जो ग्राहक क्रमांक होता 5088000013 डोणगाव रोड लासू स्टेशन हा यांचा पत्ता आहे. त्याच्यानंतर जो विषय सोलार बसविल्यानंतर मे महिन्यात 6540 रुपये जास्तीचे बिल आल्याबाबत तर आता या महिन्यात 6540 रुपये हे चुकीचे बिल यांना रिसिव्ह झालेली आहे. मी बिलाची कॉपी पण तुम्हाला पुढे शो करतो. त्याच्यानंतर महोदय यांचा वरील विषयी विनंती करतो की मागील सर्व रीडिंगचे बिल पेड केलेले असताना व रेग्युलर मीटर भाडे एप्रिल 2025 मध्ये 130 रुपये भरलेले असताना मे महिन्यात एकूण 6540 रुपयाचे बिल कोठून काढले त्याचा खुलासा व्हावा. दिनांक 4/2/2025ला डुबे साहेबांनी म्हणजे जे यांचे रेग्युलर रीडिंग घेतात त्या साहेबांनी जुन्या मीटरवरील रीडिंग 2650 घेतले आणि 117 रीडिंगचे पूर्ण बिल म्हणजे यांनी जे पहिले बिल पेड केले होते त्याच्यानंतर जुन्या मीटरमधील 117 रीडिंगचे बिल त्यांना पुन्हा आले होते. तर पूर्व बिल पेड केले असताना तसेच 6/2/2025ला मीटर बदलले त्यावरील रीडिंग 2669 युनिट होते. जुन्या मीटरवरील त्याचे बिल व मीटर भाडे असे 19/3/2025ला 1240 रुपये यांनी पेड केले आणि त्याच्यानंतर 14/4/2025ला मीटर भाडे 130 रुपये यांना आले. 6/2/2025 पासून चालू झाले सोलार चालू झाले व हे सर्व रेग्युलर असताना मध्येच यांना मे महिन्यामध्ये 6540 रुपये बिल कसे आले. ह्या बिलाविषयी श्री साई सोलार CCTV सोल्युशन यांनी आपणास म्हणजे महावितरणास एक पत्र पाठवले होते 12/5/2025 रोजी. प्रति अधीक्षक अभियंता साहेब महावितरण ग्रामीण विभाग 2225 छत्रपती संभाजीनगर या नावाने दिलेले आहेत. त्याकरिता मेहरबान साहेबांना विनंती आहे की माझे सोलार बसविल्यानंतर बिलावर वापरलेल्या युनिटचा हिशोब येत नाही तर तो यापुढे प्रत्येक महिन्याला बिलावर खर्च झालेला युनिट दाखविण्यात यावे म्हणजे वापरलेली युनिट आम्हाला कळेल ही नम्र विनंती. सौ मीनाबाई श्री हरी शेलार, आपला विश्वासू आणि ग्राहक, लासू स्टेशन, डोणगाव रोड. त्याच्यानंतर आता यांनी 23/5/2025 रोजी ज्या वेळेस महावितरणनी यांना जे 6500 एक्स्ट्राचे जे बिल दिले त्याच्यानंतर यांनी स्थळ तपासणी अहवाल जो असतो महावितरणचा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून एक स्थळ तपासणी अहवालची कॉपी आणून त्याच्यावरती वायरमनकडून ग्राहक क्रमांक आणि सर्व डिटेल यांच्या मेन्शन करून घेतल्या. त्याच्यानंतर कार्यालय उपकारी अभियंता वाळूज विभाग ग्रामीण यांच्याकडून यांची रिसिव्ड कॉपी देखील यांनी जमा केली ऑफिसला आणि त्याची रिसिव्ड देखील घेतली. प्रत्यक्ष स्थळ पाणी केलेली असून देखील
यांची योग्य ती वजावट या बिलामध्ये केलेली नाही। त्याच्यामध्ये खाली यांनी शेरा देखील दिला होता। सदरील ग्राहकाच्या मीटरवर इम्पोर्ट युनिट 813 वर एक्सपोर्ट युनिट 1526 रीडिंग असून वीज बिलावरती इम्पोर्ट 1323 व एक्सपोर्ट 718 करण्याची शिफारस करीत आहेत। त्याच्यानंतर तिथं ग्राहकाची सही, जामिनदाराची सही व सहाय्यक अभियंत्याची सही देखील या रिपोर्टवर आपल्याला बघायला भेटतीये। आणि याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे फेब्रुवारीचे बिल यांना कसे आले, मार्चचे बिल यांना कसे आले, एप्रिलचे बिल कसे आले, त्यानंतर मेचे अचानक जे बिल यांना आले, तर हे अत्यंत चुकीची गोष्ट यांना आलेली आहे। याच्यामध्ये आता पहिले फेब्रुवारीचे बिल मी तुम्हाला दाखवतो। फेब्रुवारी 2025 रोजी या ग्राहकांना जे बिल होते यांचे जे जुने 117 युनिटचे जे बिल होते त्या बिलाची अमाऊंट होती 1110 रुपये। रीतसर पद्धतीने या ग्राहकांनी ही अमाऊंट महावितरणला पे केली। त्याच्यानंतर त्यांना मार्चमध्ये एक बिल रिसिव्ह झाले। या मार्चमध्ये म्हणजे सोलार सिस्टम यांचं फेब्रुवारीमध्ये इन्स्टॉल झाल्याच्या नंतर यांना मार्चमध्ये एक बिल आले। त्या बिलावरती याचा मीटर टॅग असतो, सोलार सिस्टम बसविल्यानंतरचा तो टॅग लागून आला। त्या मीटरचा नंबर देखील आपल्याला इथे वरती शो होतोय। त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्टचे कॉलम देखील या बिलावरती आले। त्याच्यानंतर या कॉलम मध्ये कुठल्याही प्रकारची या लोकांकडून जे रीडिंगवाले असतील किंवा महावितरणवाले असतील यांच्याकडून कुठल्याही प्रकारची प्रॉपर रीडिंग घेतलेली नाही। पूर्णपणे इम्पोर्ट 0, एक्सपोर्ट 0 आणि जनरेशन 0 या मार्चच्या बिलामध्ये यांना बघायला भेटतंय। त्याच्यानंतर हे बिल जे आले यांना तर 1240 रुपये या बिलाची अमाऊंट होती। यांनी हे बिल पण या महिन्यामध्ये पेड केले। त्याच्यानंतर यांना जे बिल रिसिव्ह झाले पुढच्या महिन्यामध्ये, कारण की प्रत्येक ग्राहकाला मी बोलत असतो तुमचा सोलारचा टॅग लागल्यावरती पहिले बिल रीतसर पद्धतीत तुम्हाला पेड करावा लागते, त्याच्यानंतर तुमचं सोलार कंटिन्यू चालू होतो। त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये यांचे जे बिल आले त्या बिलामध्ये देखील इम्पोर्ट 0, एक्सपोर्ट 0 आणि जनरेशन 0 या व्हॅल्यू आपल्याला शो होत आहे। तर हे पण चुकीची रीडिंग त्यांना घेण्यात आली आणि चुकीचे बिल त्यांना या महिन्यात 130 रुपये रिसिव्ह झाली, जे की मीटर प्रमाणे इम्पोर्ट पाहिजे, एक्सपोर्ट पाहिजे। कारण सोलार सिस्टम बसवल्यावर यांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद केलेलं नव्हतं किंवा यांचं मीटर कनेक्शन बंद नव्हतं। त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवतो जे आपल्याला मे महिन्यामध्ये बघायला भेटेल। तर या मे महिन्याच्या बिलाची झेरॉक्स कॉपी माझ्याकडे आहे, कारण ओरिजिनल कॉपी आम्ही वाळूज 2225 या सब डिव्हिजन ऑफिसला एक अर्ज करून जमा केलेली होती, जे 6540 रुपये आम्हाला बिल आलेलं होतं। तर ते बिल चुकीचं असून त्याच्यात योग्य ती कारवाई करून आम्हाला ते बिल 0 किंवा योग्य ते करून देण्यात यावं, पण अद्यापर्यंतही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। त्याच्यानंतर यांना एप्रिल महिन्यामध्ये मार्चमध्ये एप्रिलमध्ये जे 0 इम्पोर्ट 0, एक्सपोर्ट 0 आणि जनरेशन 0 जे शो होत होतं, डायरेक्टली ते इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि जनरेशन आपल्याला या बिलावरती बघायला भेटल। इम्पोर्ट जे यांनी दाखवलेलं आहे 1323 युनिट, मागच्या प्रिव्हियस रीडिंग जे आहे 0 आहे, म्हणजे इम्पोर्ट यांनी डायरेक्ट मे महिन्यामध्ये हे तर काही 1323 युनिट एकाच महिन्यामध्ये काही वापरू शकत नाही। त्याच्यानंतर 3 किलोवॅट सोलर सिस्टम यांच्या घरावर बसवलेलं असताना 718 युनिट हे डायरेक्ट एकाच महिन्यात एक्सपोर्ट करू शकत नाही। नियमाने ह्या ज्या मागच्या 2-3 महिन्यामध्ये काय ज्या चुकीच्या रीडिंग घेतल्या गेल्या आहे, तर याच्यामुळे एकत्र बिल यांना मे महिन्यामध्ये प्राप्त झालं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट 700 यांचा जो वापर दाखवला 624 युनिट आणि या 624 युनिटचं यांना बिल दाखवलं 6540 रुपये। त्याच्यानंतर या बिलावरती कुठल्याही प्रकारची महावितरणकडून योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही आणि या बिलाचा हिशोब किंवा खुलासा या ग्राहकांना दिला नसल्यामुळे या ग्राहकांनी आतापर्यंत या बिलाची कुठलीही अमाऊंट पेड केलेली नाही। याच्या पुढे जे काही बिल आले
कारण यांना प्रॉपर जो खुलासा हवा होता तो महावितरणकडून यांना भेटला नाही आणि वारंवार जे प्रत्येक महिन्याला बिल यायचं तर ते यांचं कंटिन्यू पुढे वाढत चाललं, जे की कमी व्हायला पाहिजे होतं रीतसरपणे. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा या लोकांकडून यांना खुलासा न झाल्यामुळे यांना डिस्कनेक्शनच्या पण नोटीस आल्या आणि आम्ही ऑलरेडी यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची रिसिव्ड किंवा उत्तर दिल्या नाहीमुळे आम्ही कुठल्याही प्रकारचं बिल या ग्राहकांनी पे नाही केलं. काल यांचं जे स्मार्ट मीटर यांच्या घरी बसवलेलं होतं तर त्या स्मार्ट मीटरमध्ये एक सिम कार्ड असल्यामुळे आणि ते मीटरचं कनेक्शन आम्ही ज्यावेळेस यांची चौकशी केली असता या महावितरणच्या लोकांना आम्हाला असं सांगितलं की मुंबईच्या हेड ऑफिसवरून तुमचे कनेक्शन पूर्णपणे डिस्कनेक्ट केलेले असून जोपर्यंत तुम्ही जे राहिलेले बिल आहे ते भरत नाही तोपर्यंत तुमचे कनेक्शन हे सुरळीत चालू होणार नाही. त्याच्यानंतर 21/2/2026 रोजी प्रति महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना पुन्हा या ग्राहकांनी एक अर्ज केला. इंजिनियर साहेब MSEB लासू स्टेशन तालुका गंगापूर, अर्जदार मीनाताई श्री हरी शेलार आणि त्या साहेबांना यांनी कॉल देखील केला. ग्राहक क्रमांक यांचा 5088000013 यांनी जो विषय याच्यामध्ये मांडला आहे, सोलार बसविल्यानंतर ही लाईट बिल कमी होत नाही संदर्भ दिनांक 23/5/2025 चा अर्ज MSEB ला वाळूज ग्रामीण येथे दिलेला आहे, परंतु काही कारवाई झालेली नाही. महोदय, वरील विषयी अनुसरून पुन्हा अर्ज करतो की माझे मागील सर्व रीडिंग नुसार लाईट बिल पेड केलेले आहेत. तसेच सोलार पॅनल 7/2/2025 पासून चालू झालेले आहेत. त्याप्रमाणे मीटर भाडे एप्रिल 2025 ला 130 रुपये भरलेले सुद्धा पुन्हा वारंवार कळून सुद्धा लाईट बिल कमी होत नाही. तरी 4/2/2026 ला परमेश्वर डुबे म्हणजे जो रिडिंगवाला पर्सन आहे त्यांनी रिडिंग घेतले. ते वेळ 12:58 हे रिडिंग यांनी घेतले. वापरलेली युनिट त्याच्यामध्ये म्हणजे इम्पोर्ट केलेले 2452, MSEB कडे पाठवलेले रिडिंग 4255 व सोलार रिडिंग मीटरमध्ये असलेले रिडिंग 5000 म्हणजे जनरेशन मीटरमधले 5125 याप्रमाणे असून सध्या लाईट बिल 10,410 रुपये आलेले आहे. करिता माहिती सर्व पुढील कारवाईसाठी सादर करावी ही विनंती. अर्जदार मीनाबाई श्रीहरी शेलार. सोबत 23/5/2025 चा अर्ज देखील यांनी जोडलेला आहे. त्याच्यानंतर 29/5/2025 ला महावितरणनी जो साईट सर्वे रिपोर्ट जो घेतला होता उपकार्यकारी अभियंता वाळूज ग्रामीण यांनी दिलेला तो देखील याला जोडलेला आहे. त्याच्यानंतर 2/3/2026 ला भरण्यासाठी आलेले लाईट बिल देखील याच्यामध्ये यांनी जोडलेले आहे. एवढे करून देखील या ग्राहकाची कुठल्याही प्रकारची महावितरणनी दखल घेतलेली नसून याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि या ग्राहकाचे लाईट बिल झिरो करण्यात यावे हीच विनंती. आणि या ग्राहकाचे घरामध्ये परवापासून अंधारे कुठल्याही प्रकारचे यांच्या घरी वीज कनेक्शन चालू नाहीये. लवकरात लवकर हे बिल झिरो करून या ग्राहकाचे जे कनेक्शन आहे ते प्रॉपर सुरळीत चालू करून द्यावे हीच विनंती. धन्यवाद.